सांगितलं जातं की याच ठिकाणी कधी काळी एक हनुमान मंदिर उभं होतं. आज ते मंदिर नाहीचं झालं आहे. भिंती विरल्या, पण मारुती रायांची ही मूर्ती अजूनही इथेच उभी आहे. जुन्या काळातील अवशेष आजही इथे पाहायला मिळतात आणि लोकांच्या म्हणण्यानुसार ही मूर्ती हा अवशेष आणि ते इथं हे थोडं फोडण्यात आलेलं आहे, पण आताही हे जसं जसं आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराला जवळपास 200 वर्ष होत आहेत. अजूनही हे इथे स्थिर आहे. ऐकल्याप्रमाणे या टेकडीवरती आपल्याला काही असे स्थान पाहायला मिळतात जे की आजही एक असे भुयारी सारखे आहेत. काही घरं हे आतमध्ये असावेत असं मानले जात आहेत. फुटलेल्या घागरींचे अवशेष दिसतात. काळ कितीही बदलला तरी या घागरी टेकडीच्या इतिहासात शांत साक्ष होतो आणि लोक सांगतात की याच अवशेषांच्या खाली एक गुप्त भुयारी मार्ग होता, जो आज पूर्णपणे नष्ट झालाय. माती, विटा आणि झाडांखाली पुरून गेला आहे. हे 200 ते 250 वर्ष जुना असू शकते आणि आजही इथे एकही घर राहिलं नव्हतं. नाही, एकही घर काही दिसलं नाही आम्हाला. आणि त्या गावामध्ये असं काय झालं होतं की ते अचानकच ते गाव पूर्ण खाली झालं आणि त्या गावामध्ये आता आज कोणी राहिलं नाही. हा, जुने लोक ते सांगत की बा काल्लेरा जो काल्लेरा या हिशोबानं लोक ते मरत. मग मरल्यावर ते गाव उद्ध्वस्त झालं पूर्ण. ज्या लोक काहीतरी कल्पवृत्ती सारखे जातात त्या लोकांना तसा काय काही दिसते, तसं साध्या माणसाला काही दिसू शकत नाही. लोक जे काही शिवसा मंत्रवाले असले तर त्याला ते काही मंत्र दाखवते. साधे माणसाला काही असं एवढं